मालेगावतील शांत वातावरणाला एका दिवसात हादरा देणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीती, आक्रोश, दुःख आणि संताप यांचा प्रचंड उद्रेक निर्माण केला आहे. कारण अवघ्या 3 वर्षांच्या निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण समाजव्यवस्थेच्या नैतिकतेला प्रश्नचिन्ह लावले आहे. या प्रकरणाची गंभीरता वाढवणारी गोष्ट म्हणजे मुलीच्या आईने अनुभवलं ते विलक्षण स्वप्न, ज्यात तिने आपल्या जिवलग, अजून अक्षरही न ओळखणाऱ्या छोट्या बाळाला तेजस्वी, पवित्र आणि जणू स्वर्गीय प्रकाशात न्हाऊन निघालेलं पाहिलं. त्या स्वप्नातील मुलगी चेहऱ्यावर अनोखे शांत भाव घेऊन आईसमोर उभी होती. तिच्या छोट्या हातात शुभ्र रंगाची फुले होती आणि ती आवाज नसतानाही जणू हृदयातून बोलल्यासारखी म्हणत होती, "आई, मला भीती नाही. मी तुझ्यावर आहे. पण मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासाठी तू जगासमोर उभी राहा." हे ऐकताना स्वप्नातील आईचं हृदय हलले, अश्रू वाहू लागले आणि ती स्वतःच त्या क्षणी आपल्या मुलीला मिठीत घेण्यास धावणार इतकं वास्तव भासलं. परंतु जागतिक क्षणी तिला पुन्हा एकदा लक्षात आलं की मुलगी तिच्या भोवताली नाही, तिच्या हाती नाही आणि तीव्र वेदनेतून पलीकडे जाण्यासाठी तिला आता एकच मार्ग आहे, न्यायाचा. त्या स्वप्नाने आईला जे बळ दिलं ते शब्दात मावणारं नाही. कारण त्या क्षणानंतर तिने ठरवूनच टाकलं की मुलीच्या आयुष्यात जरी अंधार पसरला असला तरी तिच्या आवाजासाठी प्रकाश निर्माण करणे हे तिचं कर्तव्य आहे. म्हणूनच तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फक्त तक्रारच नोंदवली नाही, तर अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की मुलीसाठी न्याय मिळेपर्यंत ती एकही दिवस मागे हटणार नाही. तिच्या या निर्धाराने गावातील अनेक महिला संघटनांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि बालहक्क रक्षण करणाऱ्या संस्थांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी एकत्र येऊन आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक जोरात सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी तपास जलद गतीने सुरू ठेवला असून पुरावे गोळा करणे, साक्षीदारांची नोंद घेणे, घटनास्थळाची वैज्ञानिक तपासणी आणि बालसुरक्षेच्या तज्ज्ञांच्या मदतीने घटनेचा कालक्रम तयार करणे या सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहेत. न्यायालयातही या प्रकरणावर विशेष लक्ष देण्यात येत असून बालसुरक्षा कायद्याअंतर्गत सर्वात कठोर शिक्षेसाठी सरकारी वकिलांनी तयारी सुरू केली आहे. गावातील नागरिक या घटनेने इतके व्यथित झाले आहेत की त्यांनी ठरवले आहे की हा गुन्हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाविरुद्ध केलेला अपराध आहे आणि त्यामुळे न्याय मिळेपर्यंत ते सर्वजण एकत्र राहून लढा देणार. दुसरीकडे मुलीची आई दररोज मंदिरात जाऊन शांतपणे प्रार्थना करत बसते. तिच्या डोळ्यात अश्रू जरी भरलेले असले तरी त्या अश्रूंमध्ये कमजोरी नसून तीव्र निर्धार आहे. कारण तिच्यासाठी हे फक्त न्यायाचं प्रकरण नाही, हे तिच्या मुलीच्या अस्तित्वाशी, तिच्या आवाजाशी, तिच्या स्मृतीशी जोडलेलं आहे. ती म्हणते, "माझं बाळ बोलू शकत नाही, पण मी बोलेन. तिची चूक नाही, तिचा दोष नाही, पण तिला न्याय हवा आहे आणि न्याय मिळालाच पाहिजे." तिच्या या शब्दांनी संपूर्ण देशातील लोकांच्या मनाला स्पर्श केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून 3 वर्षांच्या चिमुकलीस न्याय मिळवू द्या ही मोहीम सुरू केली आहे. मोठमोठे सामाजिक गट, स्वयंसेवी संस्था, मानसोपचार तज्ज्ञ, बालहक्क कायद्यातील वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने या कुटुंबासोबत उभे राहिले आहेत. ही घटना जितकी दुःखद तितकीच ती समाजाला जाग आणणारी ठरत आहे. कारण ती सांगून जाते की बालकांवरील अत्याचार ही केवळ गुन्ह्याची बाब नसून संपूर्ण समाजाच्या अंतरात्म्याला झडणारी परीक्षा आहे. आणि आज या परीक्षेत एक आई जिद्दीने, वेदनेने आणि स्वप्नातून मिळालेल्या बाळाच्या शब्दांनी उभी राहून लढत आहे. जीवाचं दुखणं बाजूला ठेवत न्यायाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहे. आज ही गोष्ट फक्त एका घरापुरती मर्यादित नसून राज्यभरात बालसुरक्षा, पालकांची जागरूकता आणि गुन्हेगारांविरुद्ध त्वरित कारवाई
याबाबत नवा अध्याय सुरू झाला आहे. आणि त्या अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे ती आई, जिने आपल्या मुलीकडून स्वप्नात ऐकलेलं ते एकच वाक्य मनात कोरून घेतलं आहे. आई, मला न्याय मिळवून दे. धन्यवाद.